लागली का मिरची? कशी लागली? जोमली ना? कारण तिखट आहे ती. पण ती तिखट जरी असेल तरी एकदम भारी एनर्जी बूस्टर आहे. एनर्जी बूस्टर पेक्षा वेट लॉस मध्ये खूप छान मदत करते. कसं काय बाबा? अरे त्याच्यामध्ये कॅप्सिसिन आहे. ते कॅप्सिसिन काय करतं? तुमचं बर्निंग कपॅसिटी वाढवतं. कॅलरी बर्न जास्त करतं. त्याच्यामुळे ते मेटाबॉलिझमला बूस्ट करतं. त्याच्यानंतर त्याच्यामुळे वाजो डायलिटेशन म्हणजे काय ते आपल्या ब्लड वेसल्स असतात ना त्यांना असं फुगवतं. त्याच्यामुळे बीपी पण कमी होऊ शकतं. म्हणून हार्ट हेल्थला पण चांगली आहे. त्याच्यामध्ये भरपूर विटामिन सी आहे. त्याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट पण करते ते आपली. विटामिन ए असेल तर आपल्या आय हेल्थला पण चांगली असते. त्याच्यानंतर ते आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह करायला मदत करते. आणि अशा प्रकारे मिरची आपल्याला खूप फलदायी आहे. पण ती मिरची आहे. ती तिखट आहे. त्याच्यामुळे ती काय वाटेल तशी नाही खायची. तिचा भरपूर शेंगदाणे घ्या, लसूण घ्या, तिचा ठेचा करा, मस्त तेलामध्ये थोडंसं तेल घाला. म्हणजे ती अजून छान लागते तुम्हाला. आणि मिरची खाताना प्रमाणाचं पण भान ठेवायचंय. ज्यांना ऍसिडिटी होते, ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी खाताना याचा 10 वेळा विचार करायचा. प्रमाण सगळ्यांनीच नियंत्रण ठेवायचंय. औषध आहे. त्याच्यामुळे औषधासारखं खाल्लं तर ते औषधासारखंच वर्क होणार आहे. मिरची हे आपलं औषध आहे आणि ते आपल्याला वेट लॉस करायला पण मदत करतं. तिखट नसेल तर चव नाही राजा.